हे दृश्य पुण्यातली मंगेशकर रुग्णालयाबाहेरची आज सुद्धा या ठिकाणी आंदोलनं होत आहेत। मराठा समाजाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। निवेदन दिलं जात आहे मंगेशकर रुग्णालयाच्या पीआरओंना आणि त्याच वेळेला पोलीस सुद्धा तिथे उपस्थित आहेत। काल मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय मराठा समाजाकडून सांगितलं जात आहे, काय अपडेट आहेत त्या ठिकाणचे? आपण या ठिकाणी पाहतोय की 10 लाख रुपयाची पेटी जी आहे पालिका डॉक्टरांना या ठिकाणी दिली जाते। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 10 लाख रुपये रोख द्यायला तयार आहोत, मात्र दिलेल्या गर्भवती महिलेचा जीव परत येणार आहे का असा दाब जो आहे रुग्णालय प्रशासनाला मराठा सेवक स्वीकारताना पाहायला मिळत आहे। 10 लाख रुपयाची पेटी जी आहे आपण पाहतोय की प्रति लाख रुपयामध्ये या ठिकाणी डॉक्टरांकडे आणली आली आहे। मात्र निवेदन घेण्यासाठी स्वतः पालेकर जे आणले आले आहे, मात्र निवेदन घेण्यासाठी स्वतः पालेकर जे आहेत ते खाली आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून विनंती केली जाते की शांततेच्या मार्गाने आपलं निवेदन जे आहे ते द्या, मात्र दीनानाथ मंगेशकर प्रशासनातील आपण पाहतोय की पालेकर जे आहेत खाली येऊन निवेदन स्वीकारताना पाहायला मिळतात। मात्र प्रतिकात्मक स्वरूपामध्ये 10 लाख रुपयाची पेटी जी आहे ती सध्या त्यांना या ठिकाणी देण्यात येते। जो आरोप करण्यात आलेला होता ते म्हणजे 10 लाख रुपये नसल्या कारणानं ऍडमिट जे आहे ते रुग्णालय करून घेतलं नाही। त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सुद्धा स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे। काही वेळापूर्वी धनंजय केळकर यांचं सुद्धा पत्र आपण पाहिलं, मात्र सध्या आपण पाहतोय की डॉक्टर साहेब पालेकर सर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की पालेकर डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय की निवेदन जे आहे ते स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतोय की पालेकर डॉक्टर यांना घेऊन पोलीस सुरक्षेमध्ये आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी त्यांना बाहेर घेऊन आणण्यात आले।